राम राम मित्रांनो, आलो शेळ्या घेऊन इकडं आता चारायला. सकाळी 7 वाजेला सोडले होते. आज काय आता ऊन वाढून राहिलं. 10 वाजता 10-10:30 वाजताच ऊन भरपूर लागते. तेच मग सकाळी सोडा लागते 7 वाजता. सोडले आता काय 9 वाजा लागले. 1 तासभर चारायचे, पाणी पाजलं की बांधून टाकायचे. आज लग्न आहे गावामध्ये, जावं लागतं लग्नासाठी. काय आता शेतीचे काम आवरले सगळे. बघा इकडे बकरे चरतात आपले. बघा इकडे लावली आता रानं मोकळे व्हायला लागले एक. आता कापसाचे पण रानं मोकळे होतील. सध्या हाय ज्वारीचं रानं फिरायला. आता शेळ्या त्याच्यामध्ये काय चाललंय तुमचं कमेंटमध्ये सांगा. कामं गिमं आटपली की नाही शेतीची. पाण्याची कशी काय परिस्थिती आहे. पाण्याची तर भरपूर बिकट परिस्थिती व्हायच्या मागे यावर्षी. पाण्याला 2-3 महिने जायचे. 3 महिने पाणी खूप परेशानी होणार. पाणी आता सध्या आमच्या विहिरीच्या आसपास जे शेताच्या आसपास विहीर आहेत त्यांना पाणी कमी झालं. काहीतरी थोडं 5-10 मिनटं मोटर चालते असं पाणी. प्यायला पण पाणी राहतं की नाही काय माहिती. लांबून आणावं लागेल पाणी. त्याला विलाज नाही होणार काय. कठीण आहे वर्षी, कारण की बरसात कमी झाली. मग विहिरीला पाणी काही आलेलं नाही. जे होते ते कमी झाले पाणी. अवघड आहे वर्ष. 2-3 महिने आता कडील जाणं. आणि त्याच्यानंतर पुढं पाणी कसं राहतो काय कसं नाही. पाऊस पाणी सांगता येत नाही. जनावरांचं जास्त अवघड आहे. आपलं काय नाही धकू शकतो आपण. इकडं तिकडं जाऊन कसं पाण्याचं ॲडजस्ट करू शकतो. मुख्य जनावरांना पुढं जायचं पाणी प्यायचं. आता आपले सांभाळे हे जे आहेत याला आपण पाणी पाजू शकतो कुठून पण आणून. पण जे आता बाकीचे मुख्य जनावर आहे त्यांचं अवघड आहे ना. पक्ष्यांचं जनावरांचं कसं ताण भागवणार. अवघड प्रश्न आहे. माणूस काय कुठं जाऊन पाणी पिऊ शकतो करू शकतो. जनावरांचं अवघड. चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया. जय जवान जय किसान.